नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 50 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सप्तशृंगी हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? जालना हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुंडलिका नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? हीरक महोत्सव हा खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 60 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? 1 जुलै सन 1998 धुळे जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चपराळा हे महाराष्ट्रामधले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? माथेरान हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भातसा हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशासोबत लागते? भारताची सर्वाधिक भूसीमा खालीलपैकी कोणत्या देशाबरोबर लागते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बांगलादेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, कर्कवृत्त हे भारतामधून खालीलपैकी किती राज्यांमधून जाते? कर्कवृत्त हे भारतामधून एकूण किती राज्यांमधून जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एकूण 8 राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, तिरुअनंतपुरम खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तिरुअनंतपुरम ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमधील सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बुध ग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSCची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, प्राइस हाईक सून आपल्याकडे लवकरच प्राइस हाईक सून येत आहे, तरी सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घेताना सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे। सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आयकॉनिक प्लस सबस्क्रिप्शन आपल्याकडे अनेक फीचर्स अवेलेबल असतील। सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, यशाची किल्ली फुल लेंथ इंटिग्रेटेड प्रिलिम आणि मेन्स कंबाईनसाठी अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी बॅच असेल। सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन करायचं आहे। अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी बॅच असेल। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, राज्यसेवा परीक्षा असेल, PSI परीक्षा असेल, STA असेल, ASO असेल, डिपार्टमेंटल परीक्षा असेल, या सर्वांसाठी आपल्याकडे एकच सबस्क्रिप्शन। सर्वांनी प्लस घेताना सर्वांनी आपला RD22 हा कोड यूज करायचा आहे। सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, 1 महिना असेल, 3 महिने असतील, 6 महिने असतील किंवा 12 महिने असतील किंवा 24 महिने असतील, आपल्याकडे सर्वांसाठी प्लस सबस्क्रिप्शन अवेलेबल असेल। सर्वांनी प्लस घेताना RD22 हा कोड यूज करायचा आहे। सर्वांना अजून 10% ऑफ मिळत जाईल।
प्रश्न क्रमांक 12 भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेने आणीबाणी ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जर्मनची राज्यघटना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? कोलंबसने अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1492 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? दुहेरी राज्यव्यवस्था बंगाल प्रांतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? पहिला फॅक्टरी ॲक्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1881 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? सत्यशोधक समाज यांची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1873 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? साहित्य निर्मितीमध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानपीठ पुरस्कार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? इस्रो या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सन 1873 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? समवर्ती सूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते? भारतीय राज्यघटना समितीचे पहिले अधिवेशन खालीलपैकी केव्हा झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 9 डिसेंबर सन 1946 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हा खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जानेवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक प्रकाशित केले जाते? महाराष्ट्र पोलीस विभागाकडून खालीलपैकी कोणते मासिक हे प्रकाशित केले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दक्षता मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं आहे? राज्य मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रेल्वे सुरक्षा दल म्हणजे RPF यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? रेल्वे सुरक्षा दल म्हणजे RPF यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1957 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 NCCचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? NCCचं घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 एकता आणि अनुशासन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? भारताची अर्थव्यवस्था ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मिश्र अर्थव्यवस्था या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 28 भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? भारताचा पहिला वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी नेमण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नीती आयोगाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सीफुंक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्व खालीलपैकी कोणती आहेत? पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे खालीलपैकी कोणती जीवनसत्वे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब आणि क जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रक्तक्षय म्हणजे ॲनामिया हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? रक्तक्षय म्हणजेच ॲनामिया हा रोग खालीलपैकी कशाच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लोहाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक ज्ञान दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 14 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? सर्वात जास्त लोह खालीलपैकी कोणत्या भाजीमध्ये असते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पालक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सेंटीग्रेड व फॅरेनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? सेंटीग्रेड व फॅरेनहीट ही तापमापके खालीलपैकी कोणत्या तापमानाला समान असतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 -40 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? भारत सेवक समाज या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ऑक्सिजन यांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? ऑक्सिजनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जोसेफ प्रिस्टले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 इन्सुलिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? इन्सुलिन यांची निर्मिती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वादुपिंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? रक्त गोठवण्याचे कार्य खालीलपैकी कोणते जीवनसत्व करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 के जीवनसत्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक दूरसंचार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक दूरसंचार दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 17 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? पृथ्वीचा एकमेव उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 आलेप्पी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? आलेप्पी हे महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 पेसमेकर खालीलपैकी कशा संबंधीचा आहे? पेसमेकर हे खालीलपैकी कोणत्या अवयवासंबंधीचं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हृदय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शेरवली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? सायमन कमिशन भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1928 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? गोवा हे राज्य स्वतंत्र होण्यापूर्वी खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे? तर याचं उत्तर असेल सन 1828 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते? भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.